यानंतर पुढची बातमी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी आता समिती गठीत करण्यात आली आहे। अजित पवार आणि शरद पवार कारभार पाहतात त्या संस्थेची चौकशी सुरू आहे। राज्य शासनाच्या मंत्री समितीने या संस्थेला दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा उपयोग मूळ उद्देशाप्रमाणे होत आहे का याची चौकशी करावी असे आदेश दिलेत। या चौकशीचे आदेश राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिलेत। साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या प्रकरणाची तपासणी करावी आणि शासनाला अहवाल सादर करावा असे निर्देश आहेत। तर मुख्यमंत्र्यांकडून आता इन्स्टिट्यूट या चौकशीचे आदेश देण्यात आले। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती या संदर्भात? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राज्य सरकार आणि विविध संस्थेच्या माध्यमातून अनुदान यासाठी दिलं जातं की त्यांनी ऊसाची नवीन बेणी तयार करावीत, ते बेणं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्हावं, त्यातनं उत्पादकता वाढावी आणि शेवटी सहकाराच्या माध्यमातून जी सहकारी चळवळ साखर कारखानदारीची आहे त्याला महाराष्ट्राचा फायदा व्हावा। पण गेली काही दिवस अशी चर्चा सुरू होती की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पेक्षा इतर काही संस्था जसं कोइंबतूरची संस्था आहे किंवा पेडगावची संस्था आहे त्यांच्या ऊसाची बेणी अधिक उत्तम आहेत आणि ती शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत। आणि म्हणून मग जे सरकारचं अनुदान आहे, जे संशोधन विकास, तंत्रज्ञान सुधारणा आणि शेतकऱ्याच्या कल्याणासाठी दिलं जातं ते खरोखर त्याच कामासाठी वापरलं जातं का ह्याचा शोध घेण्यासाठी आता ही साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची समिती बघेल। आणि हे खरंच आहे राजकीय दृष्ट्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट गेली 5 दशकं महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या पवार कुटुंबियांचे फार प्रभाव क्षेत्राखाली आहे। त्यांच्या राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते या संस्थेशी निगडीत आहेत। अशा संस्थेची निधी जो राज्य सरकार देतो आहे त्याची चौकशी होणार असल्यामुळे त्याचे राजकीय पडसाद निश्चितच उमटतील। पण शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट अशी आहे की सरकारचा पैसा खरोखरच शेतकऱ्यांच्या कामाला येतो की नाही हे एकदा कळून येईल महाराष्ट्राला। निश्चितच राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।